अजय तावरे ज्या सोसायटीमध्ये राहत होता त्या सोसायटीचा तो चेअरमन होता आणि त्याला आता पदावरून काढून टाकावं अशी मागणी सोसायटीतील नागरिक, रहिवासी आणि कमिटी मेंबर करतायत। कारण की अजय तावरेचे अनेक कारनामे जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झाली आहे। अजय तावरेला पदावरून काढावं अशी तुमची मागणी आहे। काय झालं? तू काय विचार अजय तावरेंनी काय केलंय आणि त्यांच्याकडे काय पद होतं? तुम्ही मेंबर? ही वॉज द चेअरमॅन ऑफ द सोसायटी लास्ट 7 वर्षापासून चेअरमॅन। मी कमिटी मेंबर आहे। मी 10 वेळा बुक्स विचारलं ते सीधा बोलतात गो टू एनीबडी। आता तुम्हाला माहिती नवीन कमिटी झाली, चेअरमॅनचा फर्स्ट रूल आहे की सगळे तुम्ही डॉक्युमेंट समोर ठेवा। अजूनपर्यंत एक डॉक्युमेंट ठेवले नाही। मी नवीन कमिटी मेंबर असून सुद्धा हे काय समोर आहे कमिटी। मी खोटं सांगतो पाहिलं तर अजून कमिटी मेंबर है। आप कमिटी मेंबर एक्स चेयरमैन थे क्या? हाँ, क्या हुआ था और अभी आपकी मांग क्या है? नहीं, मांग कुछ नहीं है। हम तो वो जो बोल रहे हैं कि एक कमेटी के आदमी जब पेपर्स मांग रहे हैं सेक्रेटरी और चेयरमैन से, अकाउंट्स मांग रहे हैं, प्रॉब्लम से मांग रहे हैं, तो उनको सीधा हकाल रहे हैं कि एज अ कमिटी उसको बाहर नहीं जो करो, तो ये गलत एक तरीका है। एक सेक्रेटरी और चेयरमैन कैन नॉट इंसल्ट एनीबॉडी। प्रूफ आहे अख्खे कमिटी मेंबर। काय नेमकं काय तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही जे नियम असतं बायलॉस आहे तो बायलॉसच्या हिशोबाने चला ना। तर आपण पाहिलं काका काय झालं तुमच्या सोसायटीमध्ये? आमच्या सोसायटी चेअरमॅननी जर रिझायनेशन नाही दिलं तर आम्ही कमिटी डिसॉल्व्ह करतो। आम्ही सगळं रिझाईन करून संपवतो। नवीन कमिटी नवीन कमिटी झाली पाहिजे। नवीन कमिटी झाली पाहिजे। या आधी त्यांना पदावरून काढलं पाहिजे। आज आम्हाला दोघांना आज आमचेच लोक आहे इथं बोलतात, कोणी पण एक पण पत्र आणून दिलं नाही की बाई त्याला काढा म्हणून। मी आज दिवसभर ऑफिसमध्ये बसलो होतो, सोसायटीचे 200 मेंबर मधनं एक मेंबर पण पुढे आला नाही लेटर द्यायला की ह्याला बाहेर काढा। पण त्यांनी काय त्रास दिला सोसायटीला? त्रास काहीच नाही आम्हाला। ही जे एक सोसायटीची बदनामी झाली म्हणून आम्हाला सोसायटीची कमिटी डिसॉल्व्ह करायची। नाही चालती कमिटी स्मूथ चालत नाही सर। हे फक्त 2 लोक कमिटी चालवतात। तो अजेंडा सेट करतो, कोणाला विचारत नाही। अॅन्युअल रिपोर्ट मध्ये अॅन्युअल अकाउंट दिले नाही। काय झाले काका? काय त्रास दिलाय तावरेने? मी ससून हॉस्पिटलमध्ये बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शंकराचं देऊळ आहे, त्या देवळामध्ये गांजा चरस वगैरे काय पितात, दारू वगैरे। तर त्या देवळाबद्दल मी रिपोर्ट द्यायला गेलो त्यांना 74 नंबर ससूनमध्ये। त्यांच्या वाड्यात जाऊन दिला असताना त्यांनी मला बेहिसाबाने मला हाकलून दिलं बाहेर। माझं काही फरक घेतला नाही। तर बनगार्डन पोलीस स्टेशनला आणि कमिशनरला मी माझं चॅलेंज आहे की हे जे प्रकरण चाललं हे मी सांगायला गेलं असतं त्यांनी मला हे केलं। ह्याच्यापूर्वी तावऱ्यावर हे तुमच्या किडनीची केस झालेली, ह्याच्याबद्दल शासनाने काहीतरी यांच्याबद्दल करावं कारवाई। नक्की कारवाई करावी अशी मागणी आहे। आपल्यासोबत या ठिकाणी रहिवासी आहेत। काका काय त्यांनी त्रास दिला आणि काय त्रास होता? मला त्रास सोसायटीचा एकच आहे, आम्हाला नाही काम करून दिलं, ना अकाउंट जकलं, ना स्वतः करतात, ना आम्हाला करून दिलं। आणि आता जे कांड झाले आमच्या सोसायटीसाठी एकदम शर्मनाक आहे। नक्की आपण जर पाहिलं तर अजय तावरेने जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे सोसायटीचं नाव बदनाम झालेलं आहे आणि जे सोसायटी मेंबर आहेत ते राजीनामा देतील आणि या पदावरून अजय तावरेला काढून टाकावं अशी मागणी आता या सोसायटीतील लोकांची आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।